जिंतूर तालुक्यातील नांदगाव दुधना येथील शेतकरी त्र्यंबक साहेबराव देशमुख यांनी सन 2011 ला सावकारी पद्धतीने मयत सावकार रामराव साहेबराव खापरे राहणार रिडज यांच्याकडून नांदगाव शिवारातील गट क्रमांक 55 मधील 2 एकर जमीन घेऊन 2 लाख रुपये घेतले होते व ते पैसे व्याजासह मयत सावकार रामराव साहेबराव खापरे यांच्याकडे 4,50,000 रुपये परत केले असता खापरे हे जमीन परत देत नसल्यामुळे शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी प्रशासनास वारंवार अर्ज करून कायदेशीररित्या पूर्ण कागदपत्र सादर केले आहे। त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी सुनावणी घेऊन दिलेला निकाल शेतकरी त्र्यंबक देशमुख यांना मान्य नसून सविस्तर चौकशी करून फेर सुनावणी घेऊन निकाल देण्याची मागणी केली असता त्यांची सुनावणी होत नसल्याने शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी 10 जुलै गुरुवार रोजी तहसील प्रांगणात आत्मदहनाचा इशारा दिला आहे। त्र्यंबकराव साहेबराव देशमुख नांदगाव दुधना तालुका जिंतूर जिल्हा परभणी। तुम्ही अर्ज दाखल केलाय आत्मदहनाचा, काय प्रकरण आहे? जमीन दिलेली आहे 2 एकर 2 लाखामध्ये, ते आम्हाला वापस पाहिजे। जमीन कोणाला दिली? खापरेला। म्हणजे काय सावकारी केली? हा, सावकारी। अच्छा, कधी केली सावकारी? काय म्हणजे कोणत्या वर्षात केली? 15/9/2011। किती जमीन घेतली सावकारी? 2 एकर। 2 एकर घेतली। अच्छा, मग ती सावकारी फेड झाली की? मग आता सावकारचं काय म्हणणं आहे? सावकार जमीन त्याचे काही वारस आहे ना? मला पांडुरंग खापरे वारस। मग ते काही जमीन देत नाही का? देईन वापर देईन। काय म्हणतात? नाही पैसे रेट वाढलेले ते। तुम्ही सावकारी दिली त्यावेळेस तुमच्या याच्यावर लिहिलेलं असेल काही बॉन्ड वगैरे केलं का? हो, त्याने चिठ्ठ्या वगैरे दिलेल्या आहेत ना त्या। हा, आणि ताबापत्र पुन्हा विशेष म्हणजे आमचंच होतं। आता ताबा कोणाचा आहे? ताब्यावर जमीन आपली ते नांदगाव तालुका जिंतूर गट नंबर 55। आपण प्रशासनाला कळवलंय सावकाराबद्दल? हा, पूर्ण। प्रशासनाचं काय बोलणं याच्यावर? ते व्यवस्थित दखल घेत नाही, तहसीलदार वगैरे असं आहे ते दखल घेत नाही व्यवस्थित। मग हा, ते पैशाच्या जोरावर मनमानी कारभार सुरू करायले, गुंडा आणायले, शेतामध्ये आणून मला सांग आम्हाला दमदाटी करायले, मारण्याच्या धमक्या द्यायले। आता शेतावर ताबा तुमचा? हा, सध्या तरी आमचाच। तर तुम्ही प्रशासनाला अर्ज वगैरे काही? भरपूर अर्ज केलेले, हे केलेले, सध्या कोर्ट मॅटर आहे। सुनावणी झाली नाही? सुनावण्या झालेल्या आहेत। आता उद्याचं आत्मदहन कशाबद्दल? जे माननीय DDR साहेबांनी जे निर्णय दिलाय 23/5/2025 ला, त्याच्या म्हणजे तो आम्हाला मान्य नाहीये। त्याच्या विरुद्ध त्याचा फेर तपास करण्यात यावा आणि योग्य तो शेतकऱ्यांना देण्यात यावा। माननीय कलेक्टर साहेबांना, CM ना, PM ना, सर्वांना कळकळीची विनंती आहे। हा, जे की शेतकरी आता ते तुम्हाला सांगतो, आता ते शेतकऱ्याला तर शेती वगैरे काहीच राहिलेली नाही। आता ते भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे। तरी सर्व प्रशासकीय लोकांना आमची कळकळीची विनंती आहे, कृपया करून याच्यावर त्वरित ऍक्शन घेऊन माननीय साहेबांनी एक नवीन टीम तयार करून, संघटित करून एक चांगला अधिकारी नेमून आम्हाला योग्य न्याय द्यावा। आणि जे 2025 तारखेला जो निकाल दिला माननीय DDR साहेबांनी, तर त्याचं पूर्ण हे करून हे करावं, त्याचा फेर विचार करून की आम्हाला योग्य ते न्याय द्यावा, ही नम्र विनंती आहे। त्यांनी जे आदेश दिला ते तुम्हाला सुद्धा मान्य नाही? मान्य नाही। त्याबद्दल तुम्ही त्यांना तपासणीसाठी अर्ज दिलेला आहे? हा। अच्छा, त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे तपासणीसाठी? काय अजून त्यांचं काही रिप्लाय आलेला नाही आम्हाला। त्याबद्दल आपण आत्मदहनाचा इशारा दिला नाही? आत्मदहन उद्या ठीक सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय जिंतूर येथे आमचे वडील 11 वाजता आत्मदहन करतील।